शालिनी, लवकर आवर. आज तुझ्यासाठी शहरातील सर्वात मोठ्या शोरूममधून करवा चौथसाठी साडी घ्यायची आहे. शोरूममध्ये शालिनी तिच्या वृद्ध सासूला शोरूमच्या मालकाच्या रिव्हॉल्विंग चेअरवर बसलेलं पाहते. तेव्हा ती त्यांचा हात धरून म्हणाली, ए म्हातारे, या शोरूमच्या मालकाच्या खुर्चीवर तू का बसली आहेस? असे वाटत आहे या गल्ल्यातून पैसे चोरण्यासाठी तू इथे बसली आहेस. इतके दिवस झाले तू कुठे गायब होतीस? घरी चल, तुझी चांगलीच बघते. खबरदार वहिनी, तुम्ही माझ्या आईला काहीही चुकीचं उलटसुलट बोलण्याची हिंमत केली तर. कारण तुम्ही ज्या शोरूममध्ये आत्ता शॉपिंग करण्यासाठी आले आहात ते संपूर्ण शोरूम माझ्या आईचे आहे. कोमलचे बोलणे ऐकून शालिनीचे डोळे विस्फारले. सुनबाई, तू माझ्या मुलीला मारू नकोस. तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे. मी तुझ्यासमोर हात जोडते. माझ्या मुलीला सोड. ठीक आहे म्हातारे, मी आज जात आहे. परंतु भविष्यात तू माझे शब्द टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दोघींना माहीत आहे की या घरात माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. या घरातून तुम्हाला हाकलून द्यायला मला एक क्षण पण लागणार नाही. मी तुम्हाला माझ्या घरात जागा दिली, हीच मोठी गोष्ट आहे. त्यात तुम्हा लोकांना खायला पण घालत असते. आता तुमचे हातपाय सुरक्षित आहेत. जा आणि काही काम करा आणि पैसे कमवा, तरच मी तुम्हाला या घरात ठेवेन. बेटा, तुझ्या सांगण्यावरून मी 2 दिवसांपासून स्वतःसाठी काम शोधत आहे, पण मला कोणी काम द्यायला तयार नाही. हे माझं वय आहे का काम करण्याचं? लोक मला पाहताच काम देण्यास नकार देतात आणि म्हातारपणात मी काय काम करणार? मला काहीही कळत नाही आणि मी सुशिक्षितही नाही. आता तूच मला सांग, मी बाहेर जाऊन काय काम करू? ते काही मला माहीत नाही. कोणाच्या घरी झाडून काढा, भांडी धुवा, काहीही करा. अगदी रस्त्यावर जाऊन तुम्ही भीक पण मागू शकता, पण घरी पैसे कमावून आणा, तरच मी तुम्हा मायलेकींना माझ्या घरात ठेवेन. बरेच दिवस झाले मी तुम्हा दोघींना, आई आणि मुलीला, व्यर्थ जीव घालत आहे. आता यापुढे तुम्ही खर्चाचे पैसे कमावून आणले नाहीत तर मी तुम्हाला दोघींना या घरातून हाकलून देईन. ठीक आहे सुनबाई, मी आज पुन्हा स्वतःसाठी काही काम पाहण्यासाठी बाहेर जाईन. परंतु तू मला एक वचन दे, मी गेल्यानंतर तू माझ्या मुलीला मारणार नाहीस. खरं तर सुरेखा देवी यांची मुलगी कोमल अपंग आहे. तिला लहानपणी पोलिओ झाला होता, त्यामुळे तिला नीट चालता फिरता येत नाही. वॉकरच्या मदतीने तिला चालता येते. जेव्हा तिला पोलिओ झाला होता तेव्हा सुरेखा देवी यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तेव्हापासून त्या दोघी त्यांची सून शालिनी आणि त्यांचा मुलगा विशाल यांच्या घरी राहू लागल्या. कारण घरात जेवण आणि खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. जेव्हा त्यांच्या मुलीला पोलिओ झाला तेव्हापासून सुरेखा देवीने आपल्या मुलाला तिच्या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं वारंवार आग्रह केला होता. आणि डॉक्टरांनी पण त्यांना सांगितले होते की तिच्यावर 1 वर्ष योग्य उपचार केले तर ती पूर्णपणे बरी होईल, अन्यथा ती अशीच आयुष्यभर अपंग राहील. पण त्यांचा मुलगा आणि सुनेने कोमलच्या उपचारासाठी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. ते दोघं त्यांना म्हणाले की तुमचा दोघींचा खर्च उचलण्या इतके पैसे माझ्याकडे नाहीत आणि तूच पैसे कमावून तुझ्या मुलीवर उपचार करून घे. तू घरी राहून 4 भाकरी फुकट खात आहेस, एवढं पुरेसं आहे. आणि मी तुला राहायला डोक्यावर छप्पर देत आहे. कृपा करून हेच आम्ही केलेले उपकार समज. सुरेखा देवी यांची सून आणि मुलगा 1 नंबरचे स्वार्थी आणि लोभी आहेत. दोघांनाही पैशापलीकडे काही दिसत नाही. एवढंच नाही, त्यांची आई आणि बहीणही त्यांना दिसत नाही. सून आणि मुलगा त्यांच्या आईला 2 वेळचं जेवण द्यायचे, पण तेही त्यांच्यासाठी पुरेसे नव्हते. त्या बदल्यात ते सुरेखा देवीला घरची सगळी कामं करायला लावायचे आणि सुरेखा देवी ते काम करायच्या. त्या करणार तरी काय? त्यांच्या अपंग मुलीला म्हातारपणी त्या एकट्या कुठे नेणार? म्हातारपणी त्यांना साथ देणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे अपमान सहन करून त्या त्यांच्या सुनेच्या आणि मुलाच्या घरी राहू लागल्या. एवढ्या मोठ्या घरात सुरेखा देवीच्या सुनेने त्यांना आणि त्यांच्या मुलीला राहण्यासाठी घराच्या मागच्या बाजूला एक अडगळीची खोली दिली होती, ज्या खोलीमध्ये तिने घरातील निकामी सामानही ठेवले आहे. त्यात बरीचशी रद्दी भरलेली होती. त्या खोलीत ती आई आणि मुलगी दोघींनाही कॉट पण नाही. एकच पलंग आहे. त्यावर सुरेखा देवी यांनी कशी तरी गादी टाकून त्या पलंगावर त्या झोपत आहेत. त्या आपल्या सुनेच्या मर्जीने त्यांचं आयुष्य घालवत आहेत. मुलगा आणि त्यांच्या सुनेकडून त्या त्यांच्या मुलीचा अपमान सहन करत आहेत. कारण त्यांच्या पतीच्या निधनानंतर
सून आणि मुलगा त्यांच्या गावी त्यांच्या घरी आले होते आणि त्यांना ते म्हणाले, तुम्ही दोघी इथे आता गावात राहून काय करणार? आमच्यासोबत तुम्ही शहरात चला. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही गावातील घर विकले आणि त्यांच्यासोबत इथे शहरात आलो. सुरेखा देवी यांचा मुलगा म्हणाला होता, तो शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून कोमलवर उपचार करेल आणि तिथे त्यांना दोघींना तो सुरक्षित ठेवेन. त्या दोघींनी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि त्या त्यांचं गावातलं घर विकण्यासाठी तयार झाल्या. त्यांचा मुलगा आणि सून त्यांना खूप गोड बोलले होते. म्हातारपणी त्यांची काळजी घेण्याचे त्यांनी त्यांना वचन दिले होते आणि त्यांच्या मुलीला मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून देण्याचेही त्यांनी वचन दिले होते. सुरेखा देवी यांनी विचार केला, आता मी सुद्धा गावात राहून काय करणार? असो, असा विचार करून त्यांनी त्यांची सून आणि मुलाच्या घरी येण्याचा निर्णय घेतला होता. आता तर त्यांचे पतीही या जगात नाहीत, पण सून आणि मुलाच्या मनात काय चालले होते कोणास ठाऊक. जोपर्यंत गावातील घर विकले जात नाही तोपर्यंत त्यांची सून आणि मुलाने त्यांची आणि त्यांच्या मुलीची खूप चांगली काळजी घेतली होती. पण गावातले घर विकले आणि त्या घराचे विकलेले पैसे मुलाच्या हातात गेल्यानंतर त्यांची सून आणि मुलाचा दृष्टिकोन बदलला होता. त्यांचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता. देवाच्या कृपेने त्याला शहरात चांगली नोकरीही मिळाली, पण तो त्यातले काही पैसे त्याच्या आईला देत नाही. शालिनी तिच्या नंदेच्या औषधासाठी 4 पैसे खर्च करत नाही. सुरेखा देवी यांची आपले सून आणि मुलाला 100-200 रुपये मागण्याची पण हिंमत नाही. हळूहळू वेळ निघून जात होता, पण आता त्यांच्या सुनेला तिची सासू आणि नणंद घरात बसलेलं पाहून ओझं वाटत होतं. आता त्यांची सून सगळी कामं तिच्या सासूला करायला सांगते. सून दिवसभर अंथरुणावर पडून असते आणि सुरेखा देवी घर झाडतात, भांडी घासतात, स्वयंपाक करतात आणि सून तिच्या सासूला आणि नंदेला सर्वात शेवटी जेवायला देते. घरातील सर्वांचे जेवण झाल्यानंतर जे काही उरते ते त्या दोघींना खायला दिले जाते. कधी कधी सून सासूला शिळे अन्न खायला देते, तरीही त्यांचा मुलगा काही बोलत नाही. एके दिवशी सुनेने सुरेखा देवी यांना 2 दिवसाचे शिळे जेवण देऊन तिथून ती निघून गेली. सुरेखा देवींनी ते जेवण उघडल्यावर नंतर पाहिले त्याला बुरशी आलेली होती. ते पाहून कोमल त्यांना म्हणाली, आई, हे अन्न तू खाऊ नकोस. तू दिवसभर घरची कामं करत असतेस, तरी तुला पोटभर जेवायला पण भेटत नाही. मी तुझी मदतही करू शकत नाही. तू मला हे शिळे अन्न खायला दे. माझे शरीर अपंग आहे, ते शिळे अन्न मला पचन होईल, पण हे शिळे अन्न तू खाऊ नकोस. म्हातारपणी हे अन्न तुझ्या शरीराला इजा करेल. आणि कोमल तिच्या शरीराच्या अपंगत्वावर अश्रू ढाळू लागते आणि म्हणते, आई, वहिनी तुला खूप त्रास देते, तुला ती खूप कामं करायला लावते, पण मी तुला मदत करू शकत नाही. मला असे वाटते की माझे जीवन नरक झाले आहे आणि असे जीवन जगण्यापेक्षा मी मरावे असे मला वाटते. माझ्यामुळे तुला किती त्रास सहन करावा लागतो. मुलीला असं बोलताना पाहून सुरेखा देवी कोमलच्या तोंडावर हात ठेवत म्हणाल्या, नाही नाही बेटा, असे बोलू नकोस. तूच माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहेस. तुझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर माझी सून आणि मुलगा माझ्यासाठी कधी परके झाले ते मला कळलेच नाही. मी तुझ्यासाठी काहीही करेन. मी तुझ्यावर नक्कीच उपचार करेन. तू काही काळजी करू नकोस. आई, मी माझ्या भावाचे आणि वहिनीचे असे वागणे सहन करू शकत नाही. मला वाटते की मी तुझ्यासाठी असे काहीतरी करू शकेन ज्यामुळे तुला या नरकातून मला बाहेर काढता येईल. कोमलला तिच्या आईला असे पाहणे सहन होत नाही, म्हणून ती रडत त्यांना म्हणते. तेवढ्यात तिची वहिनी तिथे आली आणि आई आणि मुलगी दोघींना बोलताना पाहून रागाने ती म्हणाली, ए म्हातारे, तुझ्या मुलीसोबत बसून माझे गऱ्हाणे करत आहेस का? माझ्याबद्दल वाईट बोलत आहेस? चल उठ, घरात खूप कामं पडले आहेत, आधी ते कामं करून घे. आणि तुला मी काही काम शोधायला सांगितले होते, काही काम मिळाले का नाही तुला? पटकन सर्व काम घरातील पूर्ण करून बाहेर जा आणि स्वतःसाठी काही काम भेटते का ते पहा. त्या कामातून 4 पैसे तू कमव. सुनबाई, मी घरातील सर्व कामं केली आहेत. अजून काही भांडी धुण्यासाठी पडलेले आहेत, तेवढे धुते. त्यानंतर मी 2 घास खाऊन काम बघायला बाहेर निघून जाईन. सुनबाई, मला तू 2 ताज्या भाकरी दे, कारण मी त्या तू दिलेल्या भाकरी खाल्ल्या नाही. त्या खाल्ल्या तर मी आजारी पडेन. त्या भाकरीवर बुरशी आली आहे. अगं म्हातारे, भाकर खाण्याची तुला काय गरज आहे? जर तू 1 दिवस भाकरी खाल्ली नाहीस तर मरणार आहेस का?
शिळी भाकरी खाऊन कोणी मेले असे मी कधी ऐकले नाही. होय, तिथे काही भांडी पडली आहेत. ती भांडी तू लवकर धु. सून कोमलचा हात धरून तिला दाराकडे ढकलते. तेव्हा कोमल दिवसा हातात झाडू धरून बाहेर अंगणात अंगण झाडत असते. सुरेखा देवी धावत जाऊन कोमलला पाहतात. कोमलच्या पायांवर ठिकठिकाणी ओरखडे पडलेले दिसत होते, जिथून रक्त येऊ लागले आहे. कोमल तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू पाहून त्यांना म्हणते, आई, तू रडू नकोस. मला जास्त दुखापत झाली नाही. एक दिवस आपली वेळ नक्कीच बदलेल. तुला दिसेल, जे आज भाऊ आणि वहिनी तुला आणि मला खूप त्रास देत आहेत, त्यांना एक ना एक दिवस नक्कीच त्यांच्या कर्माची शिक्षा मिळेल. असं म्हणत कोमलने जवळ पडलेला झाडू उचलला आणि ती अंगणामध्ये झाडून काढू लागली. तेव्हा तिच्याकडे पाहून डोळ्यात अश्रू आणत सुरेखा देवी म्हणाल्या, कोमल, मी आता भांडी पडलेली घासून घेते आणि नंतर काही काम भेटते का ते पाहायला मी बाहेर जाते. सुरेखा देवी घरातील कामं उरकून बाहेर काम शोधण्यासाठी गेल्या. त्या बाहेर आल्यानंतर एका झाडाखाली बसून विचार करत होत्या. त्यांनी असे काय काम केले पाहिजे जेणेकरून त्यांना पैसे कमवता येतील. सुरेखा देवी यांनी ठरवलं, त्यांना आता काहीतरी काम करायचंच आहे आणि स्वतःचे अस्तित्व त्यांना निर्माण करायचे आहे. ते सर्व त्यांना त्यांच्या मुलीसाठी करायचे आहे. ज्या दिवशी त्या काहीतरी काम करायला लागतील त्या दिवशी मी माझ्या मुलीसोबत हे घर सोडून निघून जाईन. कारण आता त्यांना त्यांच्या सुनेचे अत्याचार सहन करणे असह्य झाले आहे. त्यांच्या मुलीने तर काही बोलणेच बंद केले होते. म्हणून सुरेखा देवीने आता ठरवले होते की आता काहीही असो, त्यांना काहीतरी काम करावेच लागेल. पुढच्या क्षणी सुरेखा देवी विचार करू लागल्या की त्यांना घरातील कामांशिवाय इतर काहीच काम येत नाही. त्या अशिक्षित आहेत. काही वेळाने त्या बाजारात पोहोचल्या आणि त्यांचं लक्ष एका शिंपीच्या बुटीकमधील शिलाई मशीनकडे जातं. त्यांच्या दुकानात खूप जास्त शिलाई मशीन असतात. त्या बुटीकमध्ये बऱ्याच स्त्रिया शिलाईचे काम करत आहेत. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या सुरेखा देवी विचार करू लागतात की त्यांना टेलरिंगचे काम माहिती आहे. त्यांना खूप चांगले सूट शिवणे माहीत आहे. त्या त्यांच्या गावातील सर्व महिलांचे सूट आणि ब्लाऊज शिवत होत्या. मग त्यांनी विचार केला, त्या शिंप्याजवळ स्वतःसाठी काही काम आहे का असे त्याला विचारावे. कदाचित त्या शिंपीला या म्हातारीवर दया येईल आणि ते मला काही काम देतील. त्या शिंपीच्या बुटीकमध्ये गेल्यावर तो शिंपी मास्तर त्यांना विचारतो, आई, तुम्हाला काही हवंय का? हो बेटा, तुला काही कामासाठी महिलांची गरज आहे का? मला इथे काही काम मिळत असेल तर मला काम दे. अगं आई, तुला काय काम येत असेल? आमच्याकडे नवीन नवीन मुली कामं करत आहेत. त्या मुलींनी खूप छान शिवणकाम शिकले आहे. आई, तू इथे काय काम करणार आहेस? बेटा, मला सुद्धा ब्लाऊज आणि मुलींचे सूट खूप चांगले शिवता येतात. मी माझ्या गावी महिलांचे ब्लाऊज आणि मुलींचे सूट शिवायचे. गावातील सर्वजण माझ्याकडे त्यांचे कपडे शिवायला यायचे. ठीक आहे आई, तुम्हाला काम हवे असेल तर आधी तुम्हाला मला एखादा सूट आणि ब्लाऊज शिवून दाखवावा लागेल. तुमच्या कामात सुरेखपणा आणि तुमचा हात शिलाईमध्ये साफ असेल तर मी तुम्हाला इथे काम नक्कीच देईन. शिंपी मास्तर 2-3 तासात सुरेखा देवींना 2 कापड आणून देतात. सुरेखा देवी कपडे शिवून शिंपी मास्तरांना आणून दाखवतात. कपडे इतके सुबकपणे शिवलेले होते की ते पाहून शिंपी त्यांना म्हणतो, आई, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिवणकाम करतात. मी तुम्हाला नोकरी देत आहे. तुम्ही उद्यापासून कामावर या. तुमची नोकरी निश्चित झाली आहे. कृपया तुम्ही उद्या कामावर वेळेवर या. या कामासाठी मी तुम्हाला दरमहा 5,000 रुपये देईन. हे शिंपी मास्तरांचे म्हणणे ऐकून सुरेखा देवींना आनंद झाला की आता त्यांच्या हातात काही पैसे असतील तर त्या आपल्या मुलीच्या औषधांचा खर्च सहज भागवतील. त्या त्यांच्या मुलीवर चांगला उपचार करू शकतील आणि त्यांची मुलगी लवकरच बरी होईल. सोबतच त्यांची सूनही त्यांना त्रास देणार नाही. असा विचार करत कंटाळलेल्या सुरेखा देवी संध्याकाळी घरी चालत परतल्या आणि आपल्या मुलीकडे गेल्या. ती बरी आहे का नाही हे पाहण्यासाठी. त्यांनी पाहिले की कोमल कॉटवर आरामात झोपली होती. घरात त्यांची सून किंवा मुलगा कोणीच नव्हतं. कदाचित ते बाजारात काही सामान घ्यायला गेले असावेत. असा विचार करत सुरेखा देवी स्वयंपाकघरात गेल्या. भल्या पहाटे जेवण न करता त्या घरातून बाहेर काम शोधण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना आता खूप भूक लागली होती. जेव्हा त्या जेवणाचे ताट घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि जेवायला बसल्या
तेव्हाच त्यांची सून बाजारातून घरी येते. त्यांच्या हातातून ती जेवणाचं ताट हिसकावून घेते आणि त्यांना म्हणते, आता तुला या घरात जेवण तेव्हाच मिळेल जेव्हा तू या घरात पैसे कमावून घेऊन येशील. फुकट मी तुला खायला देणार नाही. खूप दिवस झाले तुला मी फुकट खाऊ घातले आहे. आता पुरे झाले. सांग, तुला काम मिळाले की नाही? सुनबाई, मी सकाळपासून काही खाल्लं नाही. मला आत्ता खूप भूक लागली आहे. सकाळी पण मी घरातून जेवण न करता घरातून बाहेर गेले होते. तू मला जेवण तर करू दे, नंतर आरामात तुला मी सर्व काही सांगेन. नाही, जोपर्यंत तुला काही काम मिळणार नाही तोपर्यंत मी तुला काही खायला देणार नाही. सुरेखा देवी त्यांच्या साडीच्या पल्लूमधून 500 रुपये काढून आपल्या सुनेला देत म्हणाल्या, हे 500 रुपये घे सुनबाई. मला नोकरी मिळाली आहे आणि हे 500 रुपये माझे ॲडव्हान्स आहे. आता उद्यापासून मी नोकरी करण्यासाठी जाईन. तेव्हा त्यांची सून आश्चर्यचकित होऊन म्हणते, बरं म्हातारे, तुला नोकरी मिळाली आहे. तुला नोकरी कुठल्या तरी ढाब्यावर भांडे धुण्यासाठी किंवा कुठल्या तरी दुकानात झाडू मारण्यासाठी मिळाली असेल. आणि आपण यापेक्षा अधिक काय करू शकता? आपल्याला काय येते त्या व्यतिरिक्त? आणि हो, असा विचार तू करू नको की जर तू पैसे कमवण्यासाठी घराबाहेर जात असशील तर घरातील सर्व कामं मी करणार आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी घरातील सर्व कामे तुम्हालाच करून जावी लागतील. झाडून, घर पुसणे, स्वयंपाक करणे, भांडी घासणे, सर्व काही. मी काही घरातील कामं करणार नाही. सकाळी लवकर उठून वेळेवर सर्व कामं करायचे आणि कामावरून परत आल्यानंतर सर्व उर्वरित कामं करायचे. जेवणाचे ताट सासूच्या दिशेने ढकलत त्यांची सून त्यांना म्हणाली आणि ती तिच्या खोलीत निघून गेली. भुकेने व्याकुळ झालेल्या सुरेखा देवीने ताटातील अन्न पटकन खाण्यास सुरुवात केली, कारण भुकेने त्यांच्या पोटात दुखत होते. काही वेळाने सुरेखा देवींची मुलगी कोमललाही जाग आली. तेव्हा सुरेखा देवी जेवण करून आपल्या मुलीकडे गेल्या. त्या म्हणाल्या, बेटा, मला बाहेर काम मिळाले आहे. आता मी उद्यापासून कामावर जाणार आहे. पण मी जेव्हा कामावर जाईन तेव्हा तू स्वतःची काळजी घे. आता जेव्हा मी घरी थोडे पैसे कमावून माझ्या सुनेला देईल तेव्हा ती आपल्यावर रागवणार नाही आणि आपण दोघीही आरामात या घरात राहू शकू. कोमल म्हणते, पण आई, मला सांग, तुला कोणते काम मिळाले आहे? कोमल, तुला माहीत आहे, आपण जेव्हा गावी राहायचो तेव्हा गावात शिंपी नसल्यामुळे मी सर्वांचे कपडे शिवत होते. पण मी मुलींचे सूट, ब्लाऊज खूप चांगले शिवायचे. प्रत्येकजण माझ्याकडून कपडे शिवून घ्यायचा आणि माझ्या कलेची स्तुती करायचा. आज माझी तीच कला माझ्या कामी आली आहे आणि एका मास्तर शिंपीने मला त्याच्या दुकानात कामावर ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी मला 500 रुपये ॲडव्हान्स दिले आहेत. आता दरमहा पूर्ण 5,000 रुपये तो मला देईल. बरं आई, हे खूप चांगलं झालं. हे खूप जास्त पैसे आहेत. आई, मी सुद्धा तुझ्याकडून शिवणकाम शिकले आहे. मग मी पण तुझ्यासोबत शिवणकामाच्या दुकानात येऊ का? जेणेकरून मी तुला मदत करू शकेन. मलाही आवडेल तुला मदत करायला आणि माझा वेळ पण जाईल. आई, तू घरातून निघून गेल्यावर दिवसभर मी घरी एकटीच राहील. कोणी माझ्याशी बोलतं ना कोणी मला पाहतं. हो बेटा, तुझं बरोबर आहे आणि तुला शिवणकामही माहीत आहे. पण मी तुला एवढ्या लांब कसं घेऊन जाऊ? आपण एक काम करूया बेटा, मी तुझ्यासाठी व्हीलचेअर घेईल ज्यावर मी तुला घेऊन जाईल आणि तुला परत आणेन आणि तिथे जाऊन तू शिवणकाम कर, ज्यामुळे तुझे मन देखील गुंतलेले राहील. पण आई, तुला व्हीलचेअर घ्यायला पैसे हवेत ना? वहिनी तुला पैसे देणार नाहीत. बेटा, मी एकदा माझ्या सुनेशी बोलून बघेन. कदाचित ती दुसऱ्या क्षणाला मला पैसे देईल. तेव्हा सुरेखा देवी त्यांच्या सुनेशी कोमलच्या व्हीलचेअरबद्दल बोलतात. तेव्हा त्यांची सून रागात म्हणाली, ए म्हातारे, मी तुला एकही पैसा देणार नाही. तू जे काही पैसे कमावशील ते तू माझ्या हातात ठेवशील. तेव्हा कोमल निराश झाली. सुरेखा देवीने तिला समजावले, बेटा, तू काही काळजी करू नकोस. मी कशी तरी तुझ्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करते. 2 महिने सुरेखा देवी शिवणकाम करतात आणि मिळालेले पैसे त्यांच्या सुनेच्या हातात ठेवतात. कधी कधी त्यांना तिथे जास्तीचे कामही मिळत होते. त्या कामाचे त्यांना जास्तीचे पैसे मिळू लागले आणि मागचा 1 महिना लग्नाचा सीझन होता, त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा कामाचे काही पैसे मिळाले होते. त्या एक्स्ट्रा कामाच्या मिळालेल्या पैशातून त्यांनी आपल्या मुलीसाठी व्हीलचेअर खरेदी केली. व्हीलचेअर पाहून त्यांची सून रागाने ओरडते, म्हातारे, तू ही व्हीलचेअर कुठून घेतलीस? कुठून आणलेस इतके पैसे? खूप पैसे उधळत आहेस तू. व्हीलचेअर घेण्यापूर्वी तुला मला एकदाही विचारावेसे वाटले नाही. सुरेखा देवी तिला सांगतात, त्यांच्या मालकाने त्यांच्यातर्फे त्यांच्या मुलीला ती व्हीलचेअर दिली आहे.
जेणेकरून तिलाही तिथे जाऊन शिवणकाम करता येईल. आता सुरेखा देवी त्यांची मुलगी कोमललाही सोबत घेऊन जाऊ लागल्या. लोकांना त्या दोघींचे काम खूप आवडू लागले. फक्त 6 महिने काम करून शिलाई मास्तराने आई आणि मुलीचे महिन्याचे पैसे दुप्पट केले. आता दोघींनाही महिन्याचे 10-10 हजार रुपये मिळू लागले. तेव्हा दोघींचे पैसे वाढले. त्यांच्या सुनेला जेव्हा समजले तेव्हा तिने त्या दोघींचे पैसे हिसकावून घेतले आणि ती त्यांना म्हणाली, एक म्हातारी आणि दुसरी अपंग, तुम्हा दोघींना पैशाची काय गरज आहे? तेव्हा सुरेखा देवी म्हणाल्या, आम्ही दोघी आई आणि मुलगी पैसे कमवायला खूप कष्ट करतो. घरची सगळी कामं करून आम्ही शिवणकाम करायला जातो आणि जे काही कष्टाचे पैसे कमावून आणतो ते पैसे आम्ही स्वतःकडे ठेवू शकत नाही का? ए म्हातारे, तुझ्यात एवढी हिंमत आहे का? तुझे काम आहे पैसे कमवणे आणि ते मला आणून देणे. तुला घरची सर्व कामं करायची आहेत. पैसे स्वतःजवळ ठेवण्याची तुमची लायकी नाही. तुम्ही दोघी हे पैसे हाताळू शकणार नाही. तुम्ही दोघी अशिक्षित मूर्ख आहात. हे पैसे कसे हाताळायचे हे तुम्हाला माहीत नाही. तुझा दर्जा घरच्या मोलकरणीसारखा आहे. तुम्ही दोघी घरी शांतपणे काम करा आणि बाहेरून जे काही पैसे कमवाल ते मला आणून द्या. या घरात राहण्यासाठी छत आणि 2 वेळा खाण्यासाठी अन्न मिळते. इतकंच तुमच्यासाठी पुरे आहे. या घरात तुम्ही माझ्याकडून आणखी काही अपेक्षा ठेवू नका. हे घर माझं आहे आणि माझे म्हणणे तुम्हाला ऐकावेच लागेल. जर तुम्हाला इथे राहायचे असेल तर. कोमलला तिच्या वहिनीच्या या सगळ्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. ती संधी शोधत होती. जेव्हा तिला आणि तिच्या आईला काही पैसे मिळतील तेव्हा त्या त्यांच्या भावाच्या आणि वहिनीच्या घरातून कायमच्या निघून जातील. घरी रात्रीचे जेवण तयार करायचे होते. इकडे शालिनीला काळजी वाटत होती की म्हातारी अजून कशी घरी आली नाही. स्वयंपाकघरात भांड्यांचा ढीग घासायला पडला होता. संपूर्ण घर अस्वच्छ आहे. ते साफ करायचे आहे आणि ती म्हातारी अजून घरी आली नाही. दोघींना येऊ तरी द्या. त्यांचा आज चांगलाच पाहुणचार करते. मात्र सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आई व मुलगी घरी आल्या नाही. शालिनीला त्या दोघी घरी आल्या नाहीत म्हणून काळजी वाटत नव्हती. शालिनीला काळजी घरातील कामांची वाटत होती. त्या दोघी आल्या नाहीत तर त्या घरातील कामं आपल्यालाच करावी लागतील याची काळजी तिला वाटत होती. पण सासू आणि नंदेशी तिला काही घेणं देणं नव्हतं. सुरेखा देवी आणि कोमल बरेच दिवस घरीच गेल्या नाही आणि इकडे शालिनीला त्यांचा शोध घेण्याची गरज वाटली नाही. तिला वाटले घरातून संकट दूर झाले आहे, हे चांगले झाले आहे असे तिला वाटत होते. पण मग कुठेतरी तिला वाटलं तिच्या सासूबाई घरी होत्या तेव्हा घरची सगळी कामं त्याच करायच्या. तिला घरची कोणतीही कामं करायची गरज नव्हती. पण आता तिला घरची सगळी कामं करावी लागतात. त्यामुळे सून सासूचे नाव घेऊन चिडचिड करू लागली आणि त्यांना ती शिव्या देत होती. त्यावेळी तिला तिच्या सासूचे पैसे खूप आवडू लागले होते. घरची कामे करण्याबरोबरच म्हातारीने आपल्या अपंग मुलीच्या उपचारासाठी पैसे कमवायला सुरुवात केली आहे आणि आता त्या दोघीही अचानक गायब झाल्या आहेत. पैसे देखील गेले आहेत आणि तिला आता घरची कामे देखील करावी लागत आहेत. पूर्ण 1 वर्ष कसे निघून गेले ते कळलेच नाही. पण कोमल आणि तिची आई शालिनीच्या घरी परतल्या नाही. आठवडाभरानंतर करवा चौथ येणार होता. एके दिवशी शालिनी वर्तमानपत्र वाचत होती आणि वृत्तपत्राच्या मध्यभागी दिलेली जाहिरात वाचून ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो ऐका ना, आपल्या शहरात साड्यांचे मोठे शोरूम उघडले आहे. तिथे स्वस्त दरात साड्या मिळतात. आता मला तिथे घेऊन चला. यावेळी करवा चौथला मला त्याच शोरूममधून साडी घ्यायची आहे. तिथे खूप सुंदर साड्या उपलब्ध आहेत. शिवलेले ब्लाऊज आणि चांगले सूट पण मिळतात म्हणे. माझी एक मैत्रीण मला या शोरूमबद्दल सांगत होती की तुम्ही या शोरूमला जरूर भेट द्या. खूप चांगले कपडे तिथे उपलब्ध आहेत. मला शिवलेले कपडे आवडतात आणि मला तिथून एखादा सूट पण घ्यायचा आहे. करवा चौथची साडी पण मला तिथूनच घ्यायची आहे. ठीक आहे शालू, तू म्हणतेस तर उद्याच आपण जाऊया. माझ्या ऑफिसला उद्या सुट्टी आहे. त्या दोघांचा दुसऱ्या दिवशी त्या शोरूममध्ये जाण्याचा प्लॅन आहे. जेव्हा शालिनी आणि तिचा नवरा शोरूमच्या बाहेर पोहोचले तेव्हा शोरूमच्या बोर्डवर लिहिलेले नाव त्यांना ओळखीचे वाटू लागले. त्यावर सुरेखा देवी कोमल सारीज हे नाव लिहिलेले होते. पण नंतर तिला वाटले की या मोठ्या जगात कोमल आणि सुरेखा नावाच्या खूप स्त्रिया आहेत. ते शोरूम कुठे तिच्या म्हाताऱ्या सासूचे असणार. शोरूमच्या आत खूप गर्दी होती. त्या शोरूममध्ये 10 ते 15 लोक कामावर होते. एकदम चमचम करणारे शोरूम पाहून शालिनी तिचे कपडे खरेदी करू लागली. खरोखर खूप सुंदर पद्धतीने शिवलेले कपडे इथे आहेत. खूप सुंदर सूट आहेत.
ते कपडे एखाद्या डिझायनरने तयार केलेल्या कपड्यांसारखे वाटत होते. खूप चांगले शोरूम आहे. आता मी नेहमीच इथे येत जाईन, शालिनी आनंदाने म्हणाली. तेवढ्यात शालिनीची नजर तिच्या सासूवर पडली. त्या खूप महागाच्या आणि रिव्हॉल्विंग चेअरवर बसलेल्या होत्या. त्यांना त्या खुर्चीवर बसलेलं पाहून आणि त्यांच्याजवळ एक मोठा पैशांचा बॉक्स ठेवलेला पाहून शालिनी तिच्या नवऱ्याला म्हणते, ते बघा, तुमची म्हातारी आई दुकान मालकाच्या खुर्चीवर बसलेली आहे. असे वाटत आहे ती या शोरूमच्या मालकाचे पैसे चोरायला बसली आहे. आज मी तिला चांगलाच धडा शिकवेन. शालिनी रागात तिच्या सासूकडे जाते आणि पटकन त्यांचा हात धरून त्यांना म्हणाली, ए म्हातारे, इतके दिवस घरी का आली नाहीस? कुठे गायब होतीस? आणि तू या दुकानात काम करतेस का? एवढ्या दिवसात खूप पैसे कमवले असशील तू. चल, आज ते सगळे पैसे काढ. आज मी तुमच्या पैशाने शॉपिंग करेन. आणि तू हेही सांगितलं नाहीस की तू इथे काम केलंस तर तुला खूप पैसे मिळत असणार. ते सर्व पैसे काढ. तेवढ्यात जवळच्या खुर्चीवर बसलेली कोमल उठली आणि चालत तिच्या वहिनीसमोर आली. तिचा हात धरून ती म्हणाली, वहिनी, आईला तू हात लावू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. कोमलला स्वतःच्या पायावर चालताना पाहून शालिनी मात्र थक्क झाली. अरे ओ लंगडी लुली, तू पण चालायला लागलेस का? कशी काय चालायला लागलेस तू? का वहिनी, तुला असं वाटतं का जर मी जगले असते तर मी आयुष्यभर अपंग म्हणून राहिले असते? हो, पण मी तुमच्या घरी नौकर बनून राहिले असते तर मी आयुष्यभर अपंग राहिले असते. ते तर बरं झालं मी त्या दिवशी आईला म्हणाले, आपण दोघीही पैसे कमवत आहोत, तेव्हा आपण आरामात राहू शकतो. आता आम्हाला आमचे पैसे वहिनी तुम्हाला द्यावे लागत नाही. जेवढे पैसे आम्हाला मिळतील त्यावरून आम्ही आमचा खर्च आरामात करू शकतो. जेव्हा आम्हाला हे समजले तेव्हा आम्ही दोघींनीही तुमच्या घरी येण्यास नकार दिला होता आणि तू आम्हाला त्यानंतर शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. आम्ही जिवंत आहोत की मेलो आहोत हे पाहण्यासाठी. आत्तापर्यंत आम्ही इतके पैसे जमा केले की त्यात माझ्यावर उपचार झाले आणि आता मी माझ्या पायावर चालायला लागले आहे. देवाच्या कृपेने लोकांना आमचे काम खूप आवडले आहे. आता आमचे मालकी हक्काचे स्वतःचे मोठे कपड्याचे शोरूम आहे. आम्हा दोघींना, आई आणि मुलीला, आता तू कुमकुवत किंवा असह्य समजण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि माझ्या आईकडे पैसे ठेवण्याची क्षमता नाही असं म्हणत होतीस ना तू? आज माझी आई या संपूर्ण शोरूमची मालकीण आहे. माझी आई शोरूमचा सर्व व्यवहार एकटी सांभाळते. आता तू माझ्या आईला काही बोलली तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. तिची नणंद कोमलची वृत्ती पाहून शालिनी हादरली आणि कोमलने ज्या प्रकारे सर्वांसमोर तिला उत्तर दिलं होतं ते पाहून आता शालिनीच्या सासूला काही सांगण्याची गरज नव्हती. तरीही एवढे मोठे साम्राज्य पाहून, एक मोठं शोरूम, पैसे पाहून शालिनीच्या मनात लोभ आला. शालिनी तिच्या सासूबाईंकडे धावत गेली आणि हात जोडून माफी मागू लागली. आई, कृपया करून माझ्यासोबत घरी चला. आता मी तुम्हाला नेहमीच आरामात ठेवेन. मी कधीच तुम्हाला काही बोलणार नाही. मी तुम्हाला काही काम करायला लावणार नाही. तुम्ही कृपया घरी चला. तेव्हा सुरेखा देवी म्हणतात, कोणतं घर सुनबाई? ते घर माझं घर नाही. मी माझे दुसरे घर घेतले आहे. मी आणि माझी मुलगी तिथे खूप आरामात राहतो. आता तू तुझ्या त्या कुजलेल्या घरात एकटीच राहा. मला त्या घरात येण्याची गरज नाही. शालिनी गुपचूप त्या शोरूममधून निघून दुसऱ्या दुकानात गेली. आज शालिनीला तिच्या सासूची प्रगती पाहून तिला हेवा वाटला आणि ती काहीही न घेता रागाने तिथून घरी निघून गेली. तर मित्रांनो, आपल्या घरात राहणाऱ्या सर्व सदस्यांना आपण आदर दिला पाहिजे. कोणाला कमी लेखू नये. काळ कधी बदलतो आणि कधी ती व्यक्ती आपल्यासमोर इतकी ताकदीने येऊन उभा राहते की आपण आयुष्यभर ईर्षेने जळत राहतो. ज्या घरात वृद्ध व्यक्तींचा आदर नाही त्या घरात कधीच लक्ष्मी टिकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.